श्री राम जय राम जय जय राम। 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक, पूर्ण अवतार भगवान महाविष्णू राम प्रभुचंद्र, अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं दैवत ज्यांच्या दर्शनाकरिता आपण या ठिकाणी आलेलो आहोत, असं अयोध्या धाम. आणि या अयोध्या धामामध्ये विराजमान असलेले भगवान परमात्मा, ज्यांची शरणागती पत्करल्यानंतर निश्चित भवसागरातून तरुण जाता येईल अशा प्रकारची कथा. रामकथा सर्वश्रेष्ठ आहे. सर्व संत महात्म्यांनी, शास्त्रकारांनी आपल्याला तसा उपदेश केलेला आहे. आणि उपदेश करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे, अतिशय सर्वश्रेष्ठ कथा जर जगतामध्ये कोणती असेल तर ती रामकथा आहे. श्री संत एकनाथ महाराजांनी निर्माण केलेलं भावार्थ रामायण असो, किंवा श्री तुलसीदासजींनी अतिशय सुंदर अशा प्रकारे भगवान शिवजींच्या मनाप्रमाणे रामायण रचलेलं असो, ज्याला रामचरितमानस म्हणतात, अशा प्रकारचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ हा रामायण आहे. जो ग्रंथ ऐकल्यानंतर किंवा ती कथा श्रवण केल्यानंतर आपल्याला निश्चित भवसागरातून या ठिकाणी उद्धार होईल अशा प्रकारची ही कथा तुलसीदासजींनी रचलेली आहे. बालकांडाच्या सुरुवातीला 7 मंत्र तुलसीदासजींनी आपल्याला दिलेले आहेत. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा मंत्रोच्चार केल्यानंतर निश्चित भगवंताची प्राप्ती होईल अशा प्रकारचे ते मंत्र आहेत. जे मंत्र आपण उच्चारण केल्यानंतर 7ही कांडाचं श्रवण केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. अशा प्रकारची ही 7 मंत्र आहेत. 7 कांड म्हणून 7 मंत्र. तुलसीदासजी त्याचं फार सुंदर वर्णन करतात. 7 कांड आहेत म्हणून 7 मंत्र आहेत. एक एक कांडाचा मंत्र धरला तर 7 मंत्र त्या ठिकाणी होतात. अशा प्रकारे तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात. सप्ताहातील कोणत्याही दिवशी रामायण ग्रंथाची सुरुवात करता यावी आणि कोणत्याही दिवशी समाप्ती करता यावी याकरता रामायण ग्रंथाची निर्मिती तुलसीदासजींनी केलेली आहे. अतिशय आपल्या अंतःकरणामध्ये जी शंका आहे ती शंका दूर करण्याचं काम तुलसीदासजींनी केलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे, श्रीमद भागवत कथा अतिशय सर्वश्रेष्ठ आहे, पण ती जर कमीत कमी 7 दिवस आपल्याला लावावी लागते. 7व्या दिवशी परीक्षिती राजांचा उद्धार झालेला आहे, म्हणून सप्ताह म्हणजे 7 दिवस आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये मान्य आहेत. पण इकडे तुलसीदासजींनी त्याचाही वृत्तांत सांगितलेला आहे.
अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या रामायण ग्रंथाची कथा सुरुवात करत असताना त्यांनी सुरुवात सांगितली पण शेवट सांगितला नाही. भगवान परमात्म्याचा 7वा अवतार अयोध्येमध्ये झालेला असल्यामुळे श्री संत तुलसीदासजी म्हणतात आम्ही 7 मंत्रामध्ये बालकांडाची सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ तुलसीदासजी आहेत. रामप्रभुचंद्रांचा 7वा अवतार म्हणून 7 मंत्र किंवा रामप्रभुचंद्रांचा 7 सप्तद्वीप आणि 7 समुद्र यांच्यावर विजय संपादन केलेला, यांच्यावर वर्चस्व आहे, अशा प्रकारचं सामर्थ्य ज्यांच्या अंगी आहे ते भगवान रामप्रभुचंद्र या ठिकाणी आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांनी तसं केलेलं आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ रामायण ग्रंथ आहे आणि तुलसीदासजींच्या रामायणाची खासियत फार मोठी आहे. त्यांनी तुलसी रामायण व या अक्षरापासून सुरुवात करून व या अक्षरावरच संपवलेलं आहे. अशा प्रकारचं तुलसी रामायण अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. आणि वर्णनाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपी अशा छंदामध्ये वर्णन तुलसी रामायणाचं आहे. याला मानस किंवा चरितमानस, रामचरितमानस अशा प्रकारचं सर्वश्रेष्ठ नामकरण त्यांनी केलेलं आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा हा इतिहास. आणि मग मात्र या ठिकाणी सांगत असताना ते सांगतात अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे रामप्रभुचंद्र त्यांचं गायन या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला निश्चित प्राप्ती होईल भगवान परमात्म्याकरता आणि मानव जातीकरता देशात विदेशात कल्याणकारक अशी जी कथा आहे ती रामायण कथा आहे. संताचा अपराध करू नये. हरिवंश पुराणात भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी प्रद्युम्नला तेच सांगतात. काय झालं घातलं का? आणि सतसंगतीमध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी अशा प्रकारचा इतिहास या ठिकाणी आहे. रामायण कथा ऐकायला मिळणं कलियुगामध्ये अतिशय दुर्लभ आहे. पण असंही दुर्लभ असताना सद्गुरूच्या कृपेने आपण या ठिकाणी अयोध्येमध्ये रामायण ऐकत आहात. ज्या अयोध्येचं वर्णन आपण रोज रामायणामध्ये गावाकडे करतो तेच रामायण या ठिकाणी महाराज ज्या रामप्रभुचंद्रांनी लीला केलेल्या आहेत तेच आपल्याला या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यांनी बघायला मिळतंय. हे आपण परमभाग्य समजलं पाहिजे. आणि सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची ही कथा आपण मन लावून श्रवण केली पाहिजे. आपण काल पाहिलं रामप्रभुचंद्रांचा अवतार या ठिकाणी झालेला आहे. उत्तम अशा प्रकारचा चैत्र मास आणि नवमी ऋतू वसंताचा दिवस असा असलेला हा महिमा आणि त्या दिवशी अवतरण झालेले आमचे रामप्रभुचंद्र 4 व्यूह प्रगट झाले. आपण सुरुवातीपासून ऐकत आहात. रामप्रभुचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चौघे या ठिकाणी अवतारित झालेले आहेत. आणि अवतारित झाल्यानंतर आमच्या कौशल्या माता, सौमित्रा माता, कैकेयी माता त्यांना पाळण्यामध्ये घालून या ठिकाणी झोके देतात. तो अतिशय सर्वश्रेष्ठ महाल आपल्या शेजारी आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे या ठिकाणी गायन तुलसीदासजी करू लागलेले आहेत. आणि याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाज ऋषींना सांगू लागलेले आहेत. दशरथ राजांनी त्या ठिकाणी अवताराला भगवान परमात्मा आलेला आहे आणि ज्या पुत्राच्या प्रेमाकरिता दशरथ राजांनी अनेक प्रकारचा कामेष्ठी यज्ञ केलेला आहे, अनेक परिश्रम त्याच्यासाठी घेतलेले आहेत. अशा यज्ञामध्ये या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर दशरथ राजा आपल्या मुलावर अतिशय प्रेम करू लागलेले आहेत. आपल्या अयोध्येमध्ये कोणीही वंचित राहू नये, सर्वांकरता दान धर्म त्यांनी करायला सुरुवात केलेला आहे. दशरथ राजांनी दान धर्म केला. अयोध्येसाठी सुशोभित अयोध्या सर्व केलेली आहे. रामप्रभुचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचं गुडिया तोरणे उभारून या अयोध्येमध्ये स्वागत केलेलं आहे. आणि मग मात्र काही दिवस गेल्यानंतर नामकरणाचा दिवस त्यांचा आलेला आहे. वशिष्ठांना दशरथ राजांनी बोलावून घेतलेला आहे आणि नामकरण करण्याचा विधी पार पाडावा असं सांगितलेलं आहे. कारण जे 16 संस्कार आहेत त्याच्यामध्ये नामकरण सोहळा हा एक संस्कार आहे आणि तो केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी नाव ठेवण्यासाठी वशिष्ठ ऋषींना बोलावलेलं आहे. काय नाव ठेवावीत याचा विचार करत असताना वशिष्ठांनी रामप्रभुचंद्राकडे पाहिलं आणि वशिष्ठांचा महाराज मन आमच्या रामप्रभुचंद्रांनी आकर्षित करून घेतलेला आहे.
जे रामाकडे पाहतात आणि रामप्रभुचंद्र ज्यांनी डोळ्यात बसवलेले आहेत अशांना रामप्रभुचंद्रांचा वियोग सहन होत नाही, त्यांच्यावरून दृष्टी आपल्याला बाजूला काढू वाटत नाही. अशा प्रकारचे रामप्रभुचंद्र अतिशय सर्वश्रेष्ठ आहेत. योगी मुनी ऋषी यांचं मन रमण करणारे जर कोण असतील ते राम आहेत. वशिष्ठांनी ध्यान लावलेलं आहे, काय नाव ठेवावं. आणि मग मात्र आमचे तुलसीदासजी सांगतात, वशिष्ठांच्या ध्यानामध्ये जे नाव आलेलं आहे, रमन्ते योगिनो यस्मिन इति रामः. आणि मग मात्र रामप्रभू असं नामस्मरण त्यांचं केलेलं आहे. दुसऱ्याचं नाव काय ठेवावं, लक्षणाने अतिशय सर्वगुण संपन्न अशा प्रकारचा लक्ष्मण म्हणून त्यांचं नाव लक्ष्मण ठेवलेलं आहे. आणि सर्व जगाचं पालन पोषण करणारा सर्वात श्रेष्ठ भक्त भरत म्हणून त्याचं नाव भरत ठेवलेलं आहे. आणि सर्व शत्रूंचा हनन करण्यामध्ये जो सर्वश्रेष्ठ त्याला शत्रुघ्न असं म्हटलेलं आहे. आणि वशिष्ठांनी या चौघांचं नामकरण केलेलं आहे. भरनाथ भरतो नाम लक्ष्मणं लक्षणान्वितं शत्रुघ्नं शत्रुहंतार मेवम गुरुरभाषत. म्हणजे गुरुच्या मुखातून या चौघांची नावं आलेली आहेत. राम, भरत, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा प्रकारचे हे नामकरण झाल्यानंतर मग मात्र आता त्यांच्या बाललीला सुरू झालेल्या आहेत. सर्वांना अतिशय प्रेम ते त्या ठिकाणी देऊ लागलेले आहेत. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येक अयोध्येतील व्यक्तीचं माणसाचं मन भरून येऊ लागलेलं आहे. सर्वजण रामप्रभुचंद्रावर प्रेम करू लागलेले आहेत. पाळण्यात असलेले रामप्रभुचंद्र पाहण्यासाठी सर्व अयोध्या त्या ठिकाणी येऊ लागलेली आहे. आणि मग मात्र जसंही रामप्रभुचंद्रांना पाहिलं सगळीकडे राममय अशा प्रकारचं वातावरण या अयोध्येमध्ये झालेलं आहे. अयोध्येचे लोक 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 राम झाले सगळीक राम झाले सगळीक राम राहिला मानसी राम राहिला मानसी राम झाले सगळीक राम झाले सगळीक राम राहिला मानसी राम राहिला सगळीक सर्व अयोध्येच्या लोकांचं मन रमवून घेणारे राम म्हणून त्यांचं नावच रामप्रभुचंद्र. आणि अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी राम सर्व अयोध्येमध्ये या ठिकाणी लोकप्रिय झालेले आहेत. सर्वांना वाटू लागलेला आहे राम अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे आहेत. काही दिवस गेले आणि मग मात्र आता रामप्रभुचंद्र, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न रांगू लागलेले आहेत. आणि रांगत असताना त्यांच्यावर ज्यांचं अतिशय प्रेम आहे ते दशरथ राजा जेवताना काहीही काम करताना माझा राम कुठे आहे, माझा लक्ष्मण कुठे आहे, माझा भरत कुठे आहे, माझा शत्रुघ्न कुठे आहे अशा प्रकारचा विचार ते त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. आणि मग मात्र त्यांनी मुखातून नाम काढल्याबरोबर महाराज आमच्या कौशल्या मातेने धावत जावं आणि ज्या ठिकाणी रामप्रभुचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न खेळत आहेत त्यांना पाचारण करावं. अरे तुमच्या वडिलांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि त्यांना पाहिलं की महाराज दृष्टी भरून दशरथ राजांचा ऊर भरून यायचा. अनेक 700 राण्या असताना आपल्याला पुत्रप्राप्ती नाही हे जे दुःख त्यांच्या पाठीमागं होतं त्या दुःखाचं निवारण
आता मात्र या दशरथ महालामध्ये झालेला आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा वाडा गजबजून गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वजण या ठिकाणी बाललीला करू लागलेले आहेत. बाललीला करत असताना रोज सकाळी उठावं आणि माता पित्यांचं दर्शन घ्यावं हा नित्यक्रम महाराज त्या रामप्रभुचंद्रांचा आहे. व्रताती बंध आता यांचे केले पाहिजे, दुसरेही या ठिकाणी संस्कार यांच्यावर घडले पाहिजेत याचा विचार दशरथ राजांना आलेला आहे. वशिष्ठांना पाचारण केलं, वशिष्ठांना पाचारण करून विचारू लागलेले आहेत. आता काही व्रतबंध जे आहेत ते यांचे करावे लागतील, कारण आता राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न 16 वर्षाचे झालेले आहेत. असं म्हटल्यानंतर मग मात्र महाराज या ठिकाणी अनेक विद्या संपादन करण्यासाठी वशिष्ठांनी त्यांना पाचारण केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या ते या ठिकाणी शिकवू लागलेले आहेत. उपनीता वशिष्ठेन सर्व विद्या विशारदाः धनुर्वेदच निरताः सर्व शास्त्रार्थ वेदिनः. सर्व शास्त्राचा अर्थ जो वेद आहे त्या वेदामध्ये जे मंत्र सांगितलेले आहेत किंवा धनुर्विद्या त्याच्यामध्ये सांगितलेली आहे ते सर्व शिक्षण या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. आणि मग मात्र सांगितलेलं आहे अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र आणि सर्व जे आहे ते तीर्थयात्रा आपण केली पाहिजे. म्हणून महाराज त्या 16 वर्षामध्ये राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना तीर्थयात्रेसाठी पाठवण्याचा विचार वशिष्ठ कुलगुरूंनी घेतलेला आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे वशिष्ठ कुलगुरू आणि त्यांनी सांगितलं आता तीर्थाटनाला जा, कारण तीर्थाटनाला गेल्यानंतर अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे जे शरीर आहे किंवा तुम्हाला जो अनुभव आहे तो अनुभव येत असतो बरं का. तीर्थाटन का करावं? देवांचं या ठिकाणी महाराज दर्शन तर आहेच, तीर्थक्षेत्राचं दर्शन तर आहेच, पण तीर्थक्षेत्राचं दर्शन करत करत आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी आणि आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होऊन या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर अशा प्रकारे बुद्धीमध्ये आपल्या भगवंताचं प्रेम वाढावं याच्यासाठी तीर्थाटन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारचं तीर्थाटन करत असताना मग मात्र सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं तीर्थाटन ते करू लागलेले आहेत आणि सांगितलेलं आहे धन्य धन्य ते शरीर. संत महात्म्यांनी सांगितलं बरं का. होय, हे शरीर कसं आहे? धन्य आहे. जे तीर्थाटन करतं ते शरीर धन्य आहे. धन्यता कुणालाही देत नाहीत. ज्यांनी तीर्थयात्रा केली त्यांचं शरीर धन्य आहे असं संत महात्मे आपल्याला सांगतात. म्हणून अशा प्रकारे तीर्थयात्रा करत असताना त्यांना पुढे अनुभव यावा. वशिष्ठांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्यांच्याकडून तीर्थयात्रा करून घेतलेली आहे आणि तीर्थयात्रा करून घेतल्यानंतर मग मात्र त्यांनी ठरवलेलं आहे अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं अध्यात्म विद्या पारंगत हे झालेले आहेत, अस्त्रशस्त्र पारंगत झालेले आहेत, मंत्रतंत्र त्यांना सर्व माहीत झालेले आहेत. तीर्थाटन त्यांनी केलेलं आहे. आता मात्र तीर्थाटन केल्यानंतर अतिशय सुंदर अशा प्रकारचं भोजन त्यांना द्यावं याचा विचार ते करू लागलेले आहेत. आणि मग मात्र बघा मंत्र तंत्र वेद विद्या पारंगत असलेल्यांनी तीर्थाटन करावं, त्यांच्या तीर्थाटनाला फळ येतं बरं का. आता तुम्ही म्हणताल आम्हाला कुठं विद्या माहीत आहे, आम्ही कुठं वेद पारंगत आहोत. वेद पारंगत जरी नसलं तरी तीर्थयात्रा करण्यासाठी संत महात्म्यांच्या सद्गुरूच्या वचनावर या ठिकाणी विश्वास ठेवणारी आपण मंडळी आहोत. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या ज्या नद्या आहेत, सरोवरे आहेत, पुण्य पवित्र अशा प्रकारचं क्षेत्र आहे, आश्रम ज्या ठिकाणी आहेत, प्रयागादी, पंचग्राम, हिमालय पर्वत, हे सगळं पाहावं लागतं. तीर्थयात्रेतलं सांगालो रामप्रभुचंद्रांनी जी तीर्थयात्रा केली तिचं वर्णन या ठिकाणी तुलसीदासजी करतात. हिमालयामध्ये गेलेले आहेत, बद्रीनाथ, आणि त्यांनी पंचप्रयाग सुद्धा केलेला आहे. पंचप्रयाग कशाला म्हणतात उग चालता चालता सांगतो. मला माहित आहे कितीही इथं सांगितलं तरी तुमच्या काही लक्षात राहणार नाही, पुन्हा पुन्हा ते सांगावंच लागतं. परंतु आता मात्र शुद्ध ऐका. वेद, शिव, कर्ण, ब्रह्म आणि गुप्त प्रयाग याला पंचप्रयाग म्हणतात. ही पंचप्रयाग तीर्थाटन करत असताना करावं लागतं. शरयू नदी, गंगा, सुवर्णमुद्रा, त्रिवेणी प्रयाग आहे ना, चंपकारण्य, नैमिषारण्य, धर्मारण्य, अनेक प्रकारचे मंदिरं आहेत, विंध्याद्री पर्वत आहे, कुरुक्षेत्र आहे, गया, सप्तपुरी,
12 ज्योतिर्लिंग, शिवकांची, विष्णुकांची, मत्स्यतीर्थ, पक्षीतीर्थ आणि शेवटी कुंभकोण नावाचं तीर्थ रामप्रभुचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनी केलेलं आहे. आणि ते तीर्थ करून या ठिकाणी परत आलेले आहेत. परत आल्यानंतर मग मात्र असं तीर्थाटन केल्यामुळं आता मात्र धन्य ते झालेले आहेत. आणि आता सर्वांचं या ठिकाणी तीर्थाटन केल्यानंतर पूर्वीच्या काळापासून आहे मावंद करावं लागतं. मावंद म्हणजे जे नातेवाईक आहेत, जे आपले वारकरी संप्रदायातील लोक आहेत, त्याच्यानंतर जे भक्तगण आहेत किंवा ब्रह्मादी वृंद आहे का नाही, ब्राह्मणादिक यांना जेवण खाऊ घालावं लागतं. तसा उल्लेख तुलसीदासजी या ठिकाणी केलेला आहे. अतिशय मंगल अशा प्रकारचं स्नान त्यांना घातलेलं आहे. चौघा करविले मंगल स्नान, दिव्यांबरे परिधान, दिव्यालंकार चंदन, सुमनी सुमन श्रंगारिले. अतिशय सुंदर अशा प्रकारचा श्रंगार या चौघांचाही केलेला आहे. वशिष्ठ वचन प्रमाण केले व्रत विसर्जन, द्विजा दिदले भोजन, दान सन्मान समारंभ. अतिशय सुंदर अशा प्रकारचं सर्वांना भोजन खाऊ घातलेलं आहे. भोजन खाऊ घातल्यानंतर त्यांना दान धर्म आमचे दशरथ राजा करू लागलेले आहेत. आणि दान धर्म करत असताना महाराज अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा मोठा समारंभ त्या ठिकाणी भरलेला आहे. आता त्या ठिकाणी म्हणायचं, आता तिकडची सवय आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी भरलेला आहे बघा. अतिशय सुंदर अशा प्रकारचा दशरथ महाल आणि याच्यामध्ये व्रत समारंभ त्या ठिकाणी भरलेला आहे. आणि त्या व्रत समारंभासाठी अनेक ऋषीमुनी संत महात्मे त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग मात्र ते या ठिकाणी बोलू लागले, अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं जे तीर्थ आहे ते तीर्थाटन केल्यामुळे प्रत्येक मनुष्याचं जीवन सार्थकी लागतं. म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे, हे शरीर जे तीर्थाटन करतं ते शरीर अतिशय धन्य आहे. मगाशी मी बोलून गेलो, जेवढे जेवढे म्हणून तीर्थयात्रेला आलेत आणि ज्यांनी ज्यांनी तीर्थयात्रा केलेली आहे त्यांचं शरीर धन्य आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये तीर्थक्षेत्रावर जाऊन आलेल्या लहान व्यक्ती असो किंवा मोठा व्यक्ती असो त्याच्या पाया पडण्याची पद्धत होती. आता महाराजाच्या लोक पाया पडत नाहीत, देवाच्या सुद्धा पाया पडत नाहीत, दुरूनच हात जोडायची तयारी आहे का नाही. आणि मग मात्र अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं शरीर आहे. आमच्या श्री संत तुकोबरायांनी याचं वर्णन केलेलं आहे. धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर. खालच्या स्वरात म्हणा, एक धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर. तीर्थ व्रताचे माहेर, तीर्थ व्रताचे माहेर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर. तीर्थ व्रताचे माहेर, तीर्थ व्रताचे माहेर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर. बोलो राम प्रभु चंद्र भगवान की जय. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी अतिशय सर्वश्रेष्ठ समारंभ चालू झालेला आहे. आणि त्यांच्या दर्शनाकरता या समारंभामध्ये विश्वामित्र त्या ठिकाणी आलेले आहेत. जसेही दर्शनाला आले मग मात्र दशरथ राजांनी त्यांचं पूजन केलं. दशरथ राजांनी पूजन करून त्यांना जवळ बोलावून घेतलेलं आहे. तुमचं येणं कसं झालं विश्वामित्रांना विचारतात. आणि मग मात्र विश्वामित्र ज्या त्या ठिकाणी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं गाधी तनय त्यांना म्हटलेलं आहे. गाधी आणि त्या गाधीचे सुपुत्र असल्यामुळे त्यांना गाधी तनय असं म्हणतात. मग गाधी तनय मन चिंता व्यापी, हरी बिनु मरहीन निशिचर पापी, तब मुनिवर मन किन्ही विचारा,
प्रभू अवतरेऊ हरण भई मारा. म्हणजे अवतार रामप्रभू चंद्रांचा झालेला आहे. तो कशा पाप त्याचा नाश करण्यासाठी. आणि म्हणून राम लक्ष्मणाला जो आपला यज्ञ त्या ठिकाणी करतोय तो यज्ञ संरक्षणासाठी घेऊन जावं असा मानस विश्वामित्रांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि मग मात्र महाराज जसेही आले त्या ठिकाणी आल्याबरोबर जसंही दशरथ राजांनी पाचारण केलं, आसनावर बसवलेलं आहे. आणि आसनावर बसवल्यानंतर विश्वामित्रांना विचारणा केलेली आहे, हे ऋषी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे तुम्ही आणि या ठिकाणी तुम्ही न पाचारण करता आला आहात, नेमकं तुमच्यावर असं कोणतं संकट आहे या ठिकाणी आलात असं म्हटल्याबरोबर मग मात्र विश्वामित्र त्या ठिकाणी बोलू लागले, बाबा हे राजा, राक्षसांचा समूह मला फार त्रास देतो बरं का, राक्षसांचा. आणि त्याच्यासाठी लक्ष्मणासहित रामप्रभुचंद्रांना नेण्यासाठी मी आलेलो आहे असं बोलणं ऐकल्याबरोबर महाराज अतिशय कटू अप्रिय अशा प्रकारचं वचन दशरथ राजांच्या अंतःकरणाला ते लागलेलं आहे. कटू अतिशय कडू बोलणं. कारण ज्यांना आपण एवढं प्रयत्न करून प्राप्त करून घेतलेलं आहे, या पुत्रावर ज्यांचं प्रेम दशरथ राजांचं आहे, अशा अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या पुत्रांना आता लगेच वियोग सहन करायचा दशरथ राजांना ते मान्य नाही. दशरथ राजांच्या हृदयाचा थरकाप त्या ठिकाणी उडालेला आहे. सुनी राजा ती प्रिय प्रियवाणी हृदय कंप मुखदुती कुमुलानी चौथे पण पायो सुतचारी विप्रवचन ही कहो बिचारी. विचार करून बोला विश्वामित्रजी, विचार करून बोला. अहो अतिशय प्रिय आमच्या अशा प्रकारचे या ठिकाणी हे चारही पुत्र आहेत. तुम्ही काय मागायचं ते मागा, परंतु या चार मुलांना मागू नका अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. मग मात्र अनेक प्रकारे त्या ठिकाणी विनवणी करू लागले, परंतु दशरथ राजा काही मानत नव्हते. अतिशय सर्वश्रेष्ठ घोर अशा प्रकारचे तुमचे राक्षस जे यज्ञाचा विध्वंस करतात आणि माझी सुकुमार अशा प्रकारची मुलं तुमच्या हवाली करता येत नाहीत, मी देणार नाही अशा प्रकारे ठामपणे दशरथ राजांनी सांगितलेलं आहे. आणि मग मात्र स्वतः विश्वामित्र वशिष्ठांकडे गेलेले आहेत आणि वशिष्ठांकडे जाऊन वशिष्ठांना म्हणू लागलेले आहेत, आमच्या यज्ञ संरक्षणाकरिता आम्हाला राम आणि लक्ष्मणाची आवश्यकता आहे, त्यांना तुम्हाला द्यावं लागेल असं म्हटल्यानंतर वशिष्ठाने विश्वामित्रांचं बोलणं झालेलं आहे. वशिष्ठांनी दशरथ राजांना त्या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे, अहो पृथ्वीचा भार पाप्यांचा नाश करण्यासाठीच भगवान रामप्रभुचंद्रांनी अवतार घेतलेला आहे. जे राक्षस विश्वामित्रांना त्रास देतात त्यांचं या ठिकाणी हनन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग मात्र विश्वामित्रांना देण्यासाठी दशरथ राजा तयार झालेले आहेत. अतिशय सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची तयारी केलेली आहे. आणि तयारी करून विश्वामित्र रामप्रभुचंद्र आणि लक्ष्मणांना सोबत घेऊन निघालेले आहेत. बल आणि अतिबल नावाचं मंत्र त्यांना दिलेला आहे. आणि मग मात्र अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे धनुर्धारी दोघेजण विश्वामित्रासोबत विश्वामित्राच्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी जाऊ लागले. रस्त्यामध्ये त्राटिका नावाची राक्षसीन आ वासून उभी बसलेली आहे. आणि मग मात्र महाराज त्या ठिकाणी रामप्रभुचंद्रांनी विचारलेलं आहे, ही कोण आहे? विश्वामित्र सांगतात, ही त्राटिका नावाची राक्षसी आहे आणि हिचा वध करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ही त्राटिका आणि हिची 2 मुलं ज्यांना मारीच आणि सुभाऊ म्हणतात ते या यज्ञाचा विध्वंस करत आहेत असं म्हटल्याबरोबर रामप्रभुचंद्रांनी महाराज आपल्या धनुष्याला बाण लावलेला आहे आणि एका बाणामध्ये त्या ठिकाणी त्राटिकेचा वध केलेला आहे. रामप्रभुचंद्रांनी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी सुरुवात त्राटिकेपासून केलेली आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे. आणि मग मात्र त्राटिकाचा म्हणजे आपल्या आईचा वध झाला हे मारीच आणि सुबाहूला कळल्यानंतर यज्ञामध्ये अनेक विघ्न आणण्याचा ते प्रयत्न करू लागलेले आहेत. चले जात मुनी दिनी देखाई मुनी ताडका क्रोध करी धाई एकही बाण प्राण हरिलीना दीन जाणिते ही निजपद दिन्हा. अशा प्रकारचं त्या ठिकाणी मारीच आणि सुबाहू यज्ञ संरक्षण आमचे रामप्रभुचंद्र आणि लक्ष्मण करत असता त्यांच्यावर धाव या ठिकाणी आक्रमण करते झालेले आहेत. जसंही आक्रमण केलं
भगवान रामप्रभुचंद्रांनी महाराज सुबाहूचा सुद्धा एका बाणामध्ये वध केलेला आहे. आणि सुबाहूचा वध केल्यानंतर मारीच धावून आला, त्याला सुद्धा महाराज आमच्या भगवान रामप्रभुचंद्रांनी एका बाणामध्ये उडवलेला आहे. नुसता बाणाचा वारा लागलेला आहे. त्या बाणाच्या वाऱ्याच्या योगाने, पिसाऱ्याच्या योगाने समुद्राच्या पार त्या ठिकाणी कडेवर मारीत जाऊन पडलेला आहे. अशा प्रकारे यज्ञ संरक्षण करून विश्वामित्रांचं मन रामप्रभुचंद्र आणि लक्ष्मणाने जिंकलेलं आहे. जसंही मन जिंकलं अतिशय आनंद त्यांना झालेला आहे. आणि मग मात्र अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं त्या ठिकाणी विश्वामित्र राहू लागले, यज्ञ करू लागलेले आहेत. आणि एवढ्यामध्ये जनकाचा दूत सीतामातेच्या स्वयंवरासाठी पत्र घेऊन या ठिकाणी आमंत्रण देण्यासाठी विश्वामित्राच्या आश्रमात आलेले आहेत. जसेही विश्वामित्राच्या आश्रमात आले, अतिशय त्या ठिकाणी सर्व व्यवहार सांगितलेला आहे, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण पण सीतेसाठी लावलेला आहे. जो धनुष्याला बाण लावेल किंवा त्याला काय म्हणतात, धनुष्याला गुण लावेल, आपल्याकडे गुण हा शब्द आहे. आणि मग मात्र अशा प्रकारचा धनुष्याला गुण लावला की त्याच्या गळ्यामध्ये सीतामाता माळ घालील, अशा प्रकारचं या ठिकाणी वर जनकांनी जनकनगरीमध्ये या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्याच्यासाठी हे विश्वामित्र तुम्हाला पाचारण केलेलं आहे. तुमच्यासोबत जे कोणी असतील त्यांना सुद्धा तुम्ही घेऊन या, अशा प्रकारचं आमंत्रण विश्वामित्राला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग मात्र विश्वामित्रांना आनंद झालेला आहे. संत महात्म्यांना पुढे काय होतंय ते सर्व कळतं महाराज. आणि मग मात्र विश्वामित्र आनंदित झाले. राम आणि लक्ष्मणाला सांगितलं आपल्याला जनकनगरीला निघायचं आहे. राम लक्ष्मण तयार झाले आणि सर्वजण जनकनगरीसाठी या ठिकाणी लागलेले आहेत. जसेही वाटेला लागले, वाटेमध्ये अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा आश्रम आपणा सर्वांना माहीत आहे. ज्या ठिकाणी मुंगी नाही, हिरवळ नाही, पाणी नाही आणि अशा प्रकारचा आश्रम, उदास अवस्थेमध्ये पडलेला आश्रम आमच्या रामप्रभुचंद्रांच्या दृष्टीच पडलेला आहे. आपणा सर्वांना माहीत आहे. त्या ठिकाणी एक त्या आश्रमामध्ये मनुष्यरूपी शिळा होऊन पडलेली स्त्री आहे. आणि मग मात्र ती पाहिल्यानंतर रामप्रभुचंद्र विश्वामित्रांना विचारतात, हे विश्वामित्र, हे गुरुवर्य, या ठिकाणी मनुष्यरूपी अशा प्रकारची शिळा आणि अशा प्रकारचा उदास आश्रम कसं काय? त्याचा वृत्तांत विश्वामित्र रामप्रभुचंद्रांना सांगतात. कारण या ठिकाणी सांगत असताना त्यांनी सांगितलं, गौतमाकडून म्हणजे तिच्या पतीकडून या ठिकाणी अहिल्याला शाप मिळालेला आहे आणि ती अहिल्या या ठिकाणी तुमच्या चरणधुळीची वाट पाहत पडलेली आहे. असं म्हटल्यानंतर रामप्रभुचंद्र अतिशय कणवाळू आहेत, कृपाळू आहेत, दयाळू आहेत. अशा रामप्रभुचंद्रांनी महाराज त्या ठिकाणी चरणस्पर्श त्या शिळेला केलेला आहे. आणि चरणस्पर्श केल्याबरोबर त्या दगडाची स्त्री झालेली आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं संत महात्म्यांनी आपल्याकडे त्याचं वर्णन केलेलं आहे. शिळा होती मनुष्य झाली, ज्यांच्या चरणाचे चाली, अशा प्रकारचे रामप्रभुचंद्र सर्वांचा उद्धार करत करत या ठिकाणी निघालेले आहेत. पृथ्वीवर गंगा अवतरणाची कथा त्याच्यानंतर या ठिकाणी सांगतात. आणि मग मात्र त्याचाही वृत्तांत रामप्रभुचंद्र विचारतात. आणि मग मात्र रामप्रभुचंद्रांच्या म्हणण्याप्रमाणे विश्वामित्रांनी गंगा अवतरण सांगितलेलं आहे. पृथ्वीवर गंगा कशी अवतरित झाली आणि भगवान शिवजींनी ती मस्तकावर कशी धारण केली याचाही विचार त्या ठिकाणी आलेला आहे. आणि असा विचार सांगतच जनकपुरीच्या जवळ महाराज या ठिकाणी राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र सर्व लवाजम्यासह त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जनकपुरी आहे, अतिशय सर्वश्रेष्ठ जनक राजा आहे. जनक राजा म्हणजे अतिशय सर्वश्रेष्ठ महाराज. त्याला वैदेही किंवा विदेही राजा अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. ज्यांचा देहावर अजिबात आस्था नाही किंवा देहाविषयी ज्यांना अजिबात प्रेम नाही, भगवान परमात्म्याविषयी ज्यांचं प्रेम आहे, अशा प्रकारचे जनक राजा. जनक राजा सर्वश्रेष्ठ आहेत. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे जनक राजा स्वतः राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र जवळ आलेले आहेत. हे पाहिल्यानंतर स्वतः त्यांना जनक नगरीमध्ये घेऊन जाण्यासाठी विदेही महात्मे जनक राजा त्या ठिकाणी येतात. आणि जसाही प्रवेश त्या विश्वामित्र, राम, लक्ष्मण जनकासहित त्या जनकपुरीमध्ये करतात, केल्याबरोबर अति शोभायमान अशा प्रकारची जनक नगरी त्या ठिकाणी सजवलेली आहे.
अतिशय शोभायमान जनक नगरी. आता सीतामातीचं आहे स्वयंवर आहे आणि अशा स्वयंवरामध्ये जनक नगरी त्या ठिकाणी अतिशय सर्वश्रेष्ठ सुशोभित केलेली आहे. नदी नाल्या विहिरी वृक्ष पशु पक्षी ज्ञानी आणि कुबेरांच्या नगरीतील पेक्षाही अतिशय उत्तम अशा प्रकारची योजना त्या ठिकाणी आमच्या विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांनी जनकपुरीची पाहिलेली आहे. आणि मग मात्र त्या ठिकाणी जनक राजा आणि राम लक्ष्मण सर्वजण अयोध्या आपलं जनक नगरीमध्ये फिरू लागलेले आहे. मैथिला म्हणण्याचं कारण आहे वैदे किंवा विदेह अशा प्रकारची नगरी म्हणण्याचं कारण आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये मंथन करून त्या नगरीचा राजा बनवलेला आहे. मंथन करून, कारण त्या ठिकाणी वशिष्ठांनी शाप दिला आणि निमिराजांना शाप दिल्यानंतर मग मात्र त्यांच्या ठिकाणी कोणीतरी राजा असावा. राजाविना नगरी शोभत नाही, म्हणून काय करावं लागेल तर त्यांचा जो देह पडलेला होता त्या देहाचं मंथन त्यांनी केलेलं आहे. आणि देहाचं मंथन करून त्या ठिकाणी त्या मिथिला नगरीचा राजा बनवलेला आहे, जनकपुरीचा राजा बनवलेला आहे. म्हणून तिचं नाव जनकनगर, जनकपुरी किंवा मिथिला असं ठेवलेलं आहे. आणि अशा या मिथिलेमध्ये सीतामातेंचं स्वयंवर त्या ठिकाणी होणार आहे. आणि मग मात्र सर्व राम लक्ष्मण त्या ठिकाणी फिरू लागले. संत साधू महात्मे सर्वजण त्या ठिकाणी आलेले आहेत. सर्व जनकनगरीच्या लोकांनी राम लक्ष्मणांना त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि मग मात्र रामप्रभुचंद्रांना पाहिल्याबरोबर सर्व जनकनगरीतील लोकांचं मन त्यांच्याकडे आकर्षित झालेलं आहे. जसं आपण रामप्रभुचंद्रांची मूर्ती पाहतो, मूर्ती पाहिल्याबरोबर आपल्याला काय होतं, हे का नाही, समाधान वाटतं. आणि तसं समाधान सुख जनकनगरीच्या रोगांना साक्षात रामप्रभुचंद्रांना पाहिल्यानंतर झालेलं आहे. आणि मग मात्र जनकनगरीमध्ये सगळीकडे वार्ता पसरलेली आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे 2 धनुर्धारी या ठिकाणी स्वयंवरासाठी आलेले आहेत. जसेही लोकांनी ते धनुर्धारी पाहिले महाराज, पाहिल्याबरोबर सर्व संत महात्म्यांना जनकनगरीतील लोकांना वाटू लागलेलं आहे या जनकांनी विनाकारणच अशा प्रकारचं स्वयंवर रचलेलं आहे. अहो सीतेला खास योग्य अशा प्रकारचा पुरुष पती म्हणून जो लाभणार आहे तो हाच राम अतिशय सर्वश्रेष्ठ आहे असं सर्व लोकांना वाटू लागलं. आणि ते एकमेकाला त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. कारण राम प्रभुचंद्रांचं अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं रूप त्यांनी पाहिलं महाराज. आणि रूप पाहिल्या काय होतं, देवाचं रूप पाहिल्यास काय होतं, उगा एखादं प्रमाण म्हणा की कृष्णाची आसूक नाही भूकतान, कृष्णाची आसूक नाही भूकतान, कृष्णाची आसूक नाही भूकेतान, कृष्णाची आसूक नाही भूकेतान. सदा समाधान सकळाचे, 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 सदा समाधान सकळाचे. कृष्णाची आसूके नाही भूकतान, कृष्णाची आसूके नाही भूकतान, कृष्णाची आसूके नाही भूकतान, कृष्णाची आसूके नाही भूकतान, कृष्णाची आसूके नाही भूकेतान, कृष्णाची आसूके नाही भूकेतान, कृष्णाची आसूके नाही भूकेतान.
प्रभुचंद्र भगवान की जय, जय श्रीराम आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारची जागा त्यांना थांबण्यासाठी त्या ठिकाणी दिलेली आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा सीता मातेचा महाल ज्या ठिकाणाहून दिसतोय, अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा सीता मातेचा महाल आहे. अतिशय उज्ज्वल अशा प्रकारचा महाल, मणी, सोने आणि रत्नांनी जडित अशा प्रकारचा महाल आमच्या सीता मातेचा आहे. ज्या ठिकाणी हिऱ्यांची कवाडं आहेत, अतिशय सुंदर अशा प्रकारचा दरवाजाच्या बाहेर प्रकाश पडावा अशा प्रकारे त्या ठिकाणी नगरी सुशोभीन दिसू लागलेली आहे. आजूबाजूला गजशाळा आहेत, घोडशाळा आहेत आणि असं सुंदर नगर ज्या ठिकाणी तलाव निर्माण केलेला आहे, सुंदर बगीचा आहे, फुलाफळांनी बहरलेला बगीचा आणि त्याच्यामध्ये महल आमच्या सीतामातेचा आहे. सीतामातेचा महल पाहिल्याबरोबर रामप्रभुचंद्र रात्री या ठिकाणी महाराज विश्वामित्रांना विचारतात, ही सीता कोण आहे आम्हाला सांगा. आता रामप्रभुचंद्राला माहित नाही का? होय, रामप्रभुचंद्रांना अवतार घेतानाच ठरवून येतात की हो. स्वतःच त्यांनी काय सांगितलं होतं? करावया राक्षसांचा घात, मी अवतरे नरघुनाथ, रमा मुख्य कलह हेत, इचे नियंत निशाचरा. ऐका नाही, तिच्या योगाने मी अंत म्हणजे राक्षसांचा करील एवढं माहीत असताना सुद्धा या ठिकाणी मात्र बोलिले वाल्मिक तैसेची करीन आणि वर्तोनी दावीन म्हणे नामा. नामदेवरायांनी सांगितलं, संत महात्म्यांचं वचन देव सुद्धा मोडीत नाही. स्वतः भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, अहम भक्त पराधीनो, मी भक्ताच्या अधीन आहे. आणि म्हणून भक्ताकरिता जो अतिशय सर्वश्रेष्ठ सुख आणि समाधान देणारे रामप्रभुचंद्र आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष अशा प्रकारचा जो चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष, त्याची प्राप्ती ज्यांच्या योगाने होते ते रामप्रभुचंद्र आहेत. आणि तेच पहिली पायरी धर्माच्या रूपाने या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. अतिशय सर्वश्रेष्ठ रामप्रभुचंद्र आहेत. धर्म अतिशय सर्वश्रेष्ठ आहे महाराज. आणि हे जे आपण सर्वजण जे काही करतोय त्याचं कारणच धर्म आहे का नाही? वेगवेगळ्या धर्माने ज्यावेळेस आपल्यावर आक्रमण केलं त्यावेळी मात्र महाराज ज्याच्या त्याच्या धर्माचा जे ते धेंडा लावितच असतात. मी काल सुद्धा सांगितलं, 500 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी ज्यावेळी बाबर या ठिकाणी आला तेव्हा त्यांनी या ठिकाणी पाळलेलं मंदिर आज सुशोभित या ठिकाणी झालेलं आहे. शोभायमान अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खरं पाहिलं तर मला वाटतं अशा प्रकारचं मंदिर पाहिल्यानंतर मधून बाहेर सुद्धा यावं वाटत नाही असं मंदिर आहे का नाही? किती मंदिर सुशोभित भव्य अशा प्रकारचं केलेलं आहे. आणि अशा या हिंदू संस्कृती राज्यामध्ये अतिशय सुशोभित अशा प्रकारचं दिव्य मंदिर. आणि तसं पहिलं सुद्धा या ठिकाणी दशरथ महाल सुशोभित आहे. आणि तसंच जनक नगरीमध्ये आमच्या सीतामातेचा महाल सुद्धा अतिशय सुशोभित आहे. आणि या महालामध्ये या ठिकाणी महालाच्या जवळ अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा निवासस्थान आमच्या विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाचा आहे. रामप्रभुचंद्र विश्वामित्रांना प्रश्न करतात की या ठिकाणी सीता कोण आहे, आणि त्याचा वृत्तांत विश्वामित्र रामप्रभुचंद्र आणि लक्ष्मणाला सांगू लागलेले आहेत. सीता मातेचा पूर्वजन्म वृत्तांत या ठिकाणी आहे. पद्माक्ष नावाचा राजा होता आणि तो पद्माक्ष नावाच्या राजाने अनेक प्रकारे तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या केल्यानंतर ज्यावेळी त्यांना भगवान विष्णू प्रसन्न झालेले आहेत तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी विष्णूला वरदान मागितलेलं आहे की रमा माझ्या मांडीवर खेळावी असं काहीतरी करा. काय वरदान आहे? रमा माझ्या मांडीवर खेळावी म्हणजे माझ्या पोटी जन्माला यावी अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटल्यानंतर तथास्तु असं म्हटल्यानंतर महाराज काही काळ गेलेला आहे आणि हीच रमा माता त्या ठिकाणी सीता मातेच्या रूपामध्ये पद्माक्ष राजाच्या घरी अवतीर्ण झालेली आहे. आणि मग मात्र आता या ठिकाणी इतिहास वेगवेगळा असतो, काही ग्रंथामध्ये वेगळं. आता आपल्या तिकडं सांगितलं नाथ महाराजांनी असं म्हटल्यानंतर महाळुंगाचं फळ पद्माक्ष राजाला दिलं आणि महाळुंगाचं फळ दिल्यानंतर ते फळ खायला लावलं आणि खाल्ल्यानंतर सीता माता या ठिकाणी अवतीर्ण झाल्या अशा प्रकारे या ठिकाणी आहे. अतिशय रूपवान अशा प्रकारची ती कन्या जन्मताच आहे. आणि रूपवान असलेली कन्या ती ज्यावेळी उपवर झाली त्यावेळी मात्र अनेक ऋषीमुनी राजे लोक
तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि एवढं झालं, रावणासारखा अतिशय महाबलवान अशा प्रकारचा राक्षस रावण त्या ठिकाणी तिच्यासोबत विवाह करण्यासाठी आलेला आहे. मग मात्र त्या ठिकाणी राक्षसामध्ये सर्व ऋषीमुनी सर्वांच्या मध्ये वर्ण करण्यासाठी किंवा वरण्यासाठी फार मोठा संग्राम झालेला आहे. ज्या संग्रामामध्ये रावणाने सर्वांचा निपात करून ही कन्या बळजबरीने उचलून नेण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. मग मात्र त्या ठिकाणी यज्ञकुंडामध्ये सीतामातेने प्रवेश केलेला आहे. यज्ञकुंडामध्ये प्रवेश केला तरी रावण अतिशय महाबलशाली आहे. रावणानं सांगितलं, कुठेही जा, सप्त पाताळामध्ये जरी लपलीस तरी मी तुला हुडकून काढीन, शोधून काढीन. अशा प्रकारे म्हटल्यानंतर यज्ञकुंडातून महाराज त्या ठिकाणी बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. आणि शेवटी भस्म त्या ठिकाणी तो देह त्यांचा झाला. आणि जसंही ती भस्म झालेली राख उकळली, त्याच्यामध्ये पेटी या रावणाला मिळालेली आहे. तशीच पेटी त्याने हातामध्ये घेतलेली आहे आणि मंदोदरीकडे नेऊन लंकेमध्ये दिलेली आहे. मंदोदरीनं ती पेटी उघडली, मध्ये अतिशय लहान अशा प्रकारचं बालक निघालेलं आहे. आपल्याला माहीत आहे, जाता जाताच रावणावर त्यांनी काय केलेली आहे, आकाशवाणी झालेली आहे. आणि आकाशवाणी केली की मी पुन्हा तुझा निपात करण्यासाठी लंकेला येईल. अशा प्रकारची घोषणा मंत्र सीतामातेचा आहे. आणि तीच सीता या ठिकाणी जनक राजाच्या पोटी जन्मा अवतारित झालेली आहे. अशा प्रकारे सांगितल्यानंतर मग मात्र सर्व वृत्तांत सांगितला. आणि ब्रह्मसुख या ठिकाणी प्राप्तीसाठी सर्वजण या ठिकाणी मंडळी तयार झालेली आहे. अनेक प्रकारे ज्यांच्या चरणाने अहिलेचा उद्धार झालेला आहे, ज्यांच्या चरणाने किंवा ज्यांच्या बाणाने त्राटिकेचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे, मारीच सुबाहू यांचा वध झालेला आहे. अशा प्रकारचा हा राम प्रभुचंद्र दुसरा तिसरा कोणी नसून हाच आहे असं सर्व जनक नगरीतील लोकांनी ओळखलेलं आहे. आणि मग मात्र महाराज अनेक सर्व देशोदेशीचे राज्ये त्या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांना सीतामातेबरोबर विवाह करण्याची या ठिकाणी इच्छा आहे. सर्वांना पाचारण केलंय, आमंत्रित केलंय. फार मोठा मंडप त्या ठिकाणी उभारलेला आहे. आणि त्या मंडपामध्ये या ठिकाणी शतानंदजी यांना बोलावून आमच्या जनक राजांनी सांगितलं, तुम्ही सर्व जो काही वर या ठिकाणी आपण ठेवलेला आहे तो वर सर्वांना सांगा. असं म्हटल्यानंतर शतानंदजी उभं राहतात आणि उभं राहून सांगू लागलेले आहेत, हा अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा धनुष्य आहे, शिवधनुष्य आहे. या शिवधनुष्याला जो कोणी गुण लावेन त्याच्या गळ्यामध्ये सीता वरमाला घालील. अशा प्रकारे म्हटल्यानंतर सर्वांनी तो पण ऐकला आणि सर्व राजे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. एक एक राजा शिवधनुष्याकडे येऊ लागलेला आहे. पण अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा शिवधनुष्य आहे. शिवधनुष्य कुणालाही हलत नाही. अतिशय प्रयत्न केला परंतु प्रयत्नाने या ठिकाणी शिवधनुष्य हलवता येत नाही. अनेक राजे आले, अनेक राजांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे शिवधनुष्याला गुण लावावा आणि गुण लावल्याबरोबर सीतामातेने आपल्या गळ्यामध्ये माळ घालावी असं सर्वांना वाटू लागलं. परंतु शिवधनुष्य हलत नाही. शेवटी अनेक राजे एकत्र झाले, सर्वांनी मिळून उचलण्याचा प्रयत्न केला. आमच्या तुलसीदासजींनी सांगितलं, असे महाबलवान 10,000 राजे त्या ठिकाणी एकत्र झाले आणि त्यांनी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणालाही शिवधनुष्य उचलता आला नाही. अतिशय फजित होऊन ते आपापल्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि मग मात्र महाराज अतिशय बलवान, ज्याला अभिमान या ठिकाणी शक्तीचा आहे, असा रावण त्या ठिकाणी उठलेला आहे. आणि रावण इकडे तिकडे पाहून त्या दरबारामध्ये शिवधनुष्याकडे अतिशय डौलाने चालू लागलेला आहे. आता मी हा शिवधनुष्य उचलणार आणि ती सीता माझ्या गळ्यामध्ये हार घालणार, अशा प्रकारची इच्छा आणि मनामध्ये अंतःकरणामध्ये रावणाला वाटू लागलेलं आहे. आणि रावण शिवधनुष्य उचलण्यासाठी जोमाने पुढे गेलेला आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा रावण शिवधनुष्य उचलण्यासाठी गेला. शिवधनुष्याला हात लावलेले आहेत, दोन्ही हात त्या ठिकाणी दोन्ही हातांनी उचलण्याचा प्रयत्न केला. दोन्ही हातांनी शिवधनुष्य हलत नाही. 4 हात लावले, 6 हात लावले. किती हात होते रावणाला? होय, रावणाला किती हात होते?
आता असं म्हणले जमत नसते वा रामायण. 10 डोके आपल्या डोके एका डोक्याला किती हात आहेत? 10 2 20 झाले बरं का. म्हणून ह्याच्यासाठी सांगू मन लावून ऐकायचा माणसाने. काही मधीच प्रश्न विचारल्यानंतर सांगता आलं पाहिजे आपल्याला, आहे का नाही. 20 भुजांचा रावण त्या ठिकाणी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे शिवधनुष्याकडे आलेला आहे. 20 भुजांनी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, तो मात्र त्याच्या कमरेपर्यंतच आलेला आहे. जसाही कमरेपर्यंत आला, उचलून वर घ्यावा असं वाटले, पण तोच खाली पडलेला आहे आणि त्याच्या अंगावर हा शिवधनुष्य पडलेला आहे. त्याचं वजन सहन होत नाही. मग मात्र म्हणू लागलेला आहे, कसंही करा, वाचवा वाचवा. कारण तोंडातून लाळ गळू लागली. शिवधनुष्याचं वजन सहन होईना. काय करावं? अनेक राजे उठले आणि सर्व राजांनी मिळून महाराज तो शिवधनुष्य कसा तरी बाजूला त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मग मात्र जनक राजांना अतिशय क्रोध आलेला आहे. जनक राजांना वाटू लागलं, माझ्या सीतेचं मी अशा प्रकारे प्रण लावून या ठिकाणी सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं स्वयंवर भरवलेलं आहे. महाबलवान अशा प्रकारचा पुरुष तिच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा म्हणून मी या ठिकाणी अशा प्रकारचं स्वयंवर रचलेलं आहे. परंतु या पृथ्वीवर या ठिकाणी कोणी क्षत्रिय नाही काय, जो क्षत्रिय या ठिकाणी शिवधनुष्याला गुण लावून माझ्या मुलीला वरील अशा प्रकारची मोठ्याने घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. रामप्रभुचंद्र, लक्ष्मण आणि विश्वामित्र सभेमध्ये खुर्चीवर बसलेले आहेत. असा म्हटल्याबरोबर लक्ष्मण उठू लागलेला आहे. अतिशय क्रोध आहे लक्ष्मणाच्या ठिकाणी. उठणार एवढ्यात रामप्रभुचंद्रांनी नजरेनं सांगितलेलं आहे, खाली बस. लक्ष्मण खाली बसले आणि खाली बसल्याबरोबर महाराज रामप्रभुचंद्र विश्वामित्राकडे पाहतात, विश्वामित्र रामप्रभुचंद्राकडे पाहतात आणि मग मात्र शेवटी महाराज विश्वामित्र लक्ष्मणाला बोलण्याची आज्ञा देतात. आणि लक्ष्मण म्हणू लागलेला आहे, अहो क्षत्रियच काय, ही पृथ्वी सर्व निपात करण्याची शक्ती ज्यांच्या एका बाणामध्ये आहे तो दशरथी पुत्र राम या राज्यसभेमध्ये असताना हे जनक राजा तुम्हाला असं बोलण्याचं सामर्थ्य कुठून आलं? अशा प्रकारे लक्ष्मण बोलू लागला. आणि मग मात्र विश्वामित्रांनी रामप्रभुचंद्रांना सांगितलेलं आहे, जा शिवधनुष्याला गुण लावा असं म्हटल्याबरोबर रामप्रभुचंद्र त्या ठिकाणी उठलेले आहेत. आतापर्यंत दुश्चित्त असलेल्या सीतामाता आता मात्र थोडं अंतःकरणामध्ये प्रेम त्यांच्या धावून आलेलं आहे. त्यांना वाटू लागलं, रावणासारख्या दुष्टानं जर शिवधनुष्य उचलला आणि त्यांच्या गळ्यामध्ये मला जर माळ घालावी लागली तर कसं होईल, आहे का नाही. चिंताग्रस्त होत्या असं संत महात्म्यांनी सांगितले. खरं पाहिलं तर ती माया आहे, ह्या जगाला रडवणारी माया आहे का, जगाला दुःखामध्ये ढकलणारी माया, जगाला संसारामध्ये टाकलेली माया, टाकणारी माया. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या सीतामाता आहेत. आणि मग मात्र त्या ठिकाणी त्यांनाही आनंद झालेला आहे. अशा आनंदाच्या भरामध्ये स्वतः रामप्रभुचंद्र त्या ठिकाणी जातात, शिवधनुष्याचं दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन आमच्या भगवान शिवजीचं अंतःकरणामध्ये स्मरण करतात. अंतःकरणामध्ये स्मरण शिवजींचं झाल्यानंतर श्री गुरु विश्वामित्र यांच्याकडे पाहतात आणि पाहिल्यानंतर जशी ही नजरेला नजर भिडलेली आहे, डाव्या हाताने शिवधनुष्य रामप्रभुचंद्रांनी एका हाताने वर उचललेला आहे आणि गुण लावण्याचा प्रयत्न करू लागले. पण गुण लावित असताना तोच शिवधनुष्य महाराज कडाड मोडून पडलेला आहे, ज्याचा आवाज सर्व पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी विभागलेला आहे. आणि तो आवाज महाराज सगळ्यांच्या कानावर घुमलेला आहे. मोठा आवाज त्याचा झाला. रामप्रभुचंद्रांनी त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे त्या धनुष्याच्या बाणाला गुण लावलेला आहे. आणि गुण लावल्यानंतर सीतामातेला अतिशय आनंद झाला आणि सीतामातेने रामप्रभुचंद्रांच्या गळ्यामध्ये वरमाला घातलेली आहे. जशी ही वरमाला घातली सगळीकडे आनंदी आनंद झाला. रामप्रभुचंद्रांच्या नामाचा जयघोष होऊ लागला. होय बाबूराव. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम
सीताराम राम राम राजा राम राम म्हणा, राम सगळेजण मला टाळी वाजवा. राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राम राजा 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 राम 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 सीताराम राम राम बोलो राम प्रभु चंद्र भगवान भगवान की जय. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे जनक राजांनी जनक नगरीमध्ये केलेला आहे. आणि मग मात्र विश्वामित्र, वशिष्ठ, जनक राजा आणि दशरथ राजा यांचं बोलणं होतंय. आणि बोलणं होत असताना मग मात्र रामप्रभू चंद्र कदाचित म्हणले असावेत, आम्ही सर्वजण सोबत जन्मलेलो आहोत, आहे की नाही? सर्वांनी सोबतच अवतार घेतलेला आहे. एकाला मागं सोडायचं आणि एकानं पुढं जायचं असं काही आमच्या, आहे की नाही, कुंडलीत लिहिलेलं नाही. सर्वांनी सर्व कामं एकदाच करायची अशा प्रकारे ठरवलेलं असल्यामुळे त्यांनी सांगितलं, मी एकटा विवाह करणार नाही असं म्हणले असावेत. आणि मग मात्र त्यांनी सर्व त्या ठिकाणी चर्चा केली. आणि रामप्रभू चंद्रांसाठी ज्याप्रमाणे सीता ठरवलेली आहे त्याचप्रमाणे लक्ष्मणासाठी उर्मिला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. भरताला मांडवी आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हे सर्व त्या ठिकाणी विवाह ठरवलेला आहे. सर्व मंडळी, वशिष्ठ, विश्वामित्र, जनक राजा, जनक नगरी, अयोध्या नगरी, सर्वांची वराडी मंडळी त्या ठिकाणी जमलेली आहे. आणि जमल्यानंतर मग मात्र अतिशय सुशोभित अशा मंडपामध्ये त्यांचं स्वयंवर म्हणजे लग्न त्या ठिकाणी झालेलं आहे. विवाह वेगळा आणि स्वयंवर वेगळं बरं का. स्वयंवर माळा घातल्या तिथपर्यंतच झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी रुक्मिणी मातेला घेऊन आले. आता आपल्याकडे पळवून आणले म्हणायची पद्धत आहे. पळवून आणलं नाही, त्यांच्या मतानुसार ते इकडं घेऊन आले आणि द्वारका नगरीमध्ये आल्यानंतर त्यांनी विवाह केलेला आहे. आणि ज्यांचा विवाह होतो त्याला पळवून आणलं वगैरे काही म्हणायचं, हा विवाह झाला पाहिजे शास्त्रविधियुक्त. आणि तसा विवाह या ठिकाणी यांचा झालेला आहे. आणि मग मात्र 4 दिवस झाल्यानंतर 5व्या दिवशी दशरथ राजा, विश्वामित्र, वशिष्ठ ऋषी सर्वजण उठतात, विचार करतात, आता मात्र या ठिकाणी विदाई घेतली पाहिजे. आपलं वराड घेऊन आणि सर्वजण मंडळी घेऊन आपण निघालं पाहिजे. आणि मग मात्र महाराज हे निघालेले आहेत. जसेही परत अयोध्येला निघाले, सर्व जनक नगरीने त्यांना त्या ठिकाणी वाटं लावलेलं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी ही वराडी मंडळी परत निघालेली आहे. आणि परत निघालेली वराडी मंडळी मग मात्र अयोध्येमध्ये प्रवेश करती झालेली आहे. हे तुलसीदासांच्या रामायणानुसार मी सांगायलो. आपल्या इकडं जे रोज रामायण वाचतात त्याच्यामध्ये परशुरामजींचा क्रोध तुलसीदासजींनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. शिवधनुष्यांचा आवाज ज्यावेळी त्यांच्या कानावर गेला त्यावेळी शिवधनुष्य माझ्या शिवजींचा कुणी मोडला, हा एवढा कडकड्याचा आवाज कस काय, म्हणून त्या ठिकाणी परशुरामजी आले होते. त्या ठिकाणी लक्ष्मणाचं त्यांचं बोलणं झालं होतं. लक्ष्मण म्हणजे अतिशय क्रोधाविष्ट, क्रोधी पुरुष ज्यांना लक्ष्मण म्हणतात. अन्याय अजिबात ज्यांना सहन होत नाही अशा लक्षणांनी युक्त लक्ष्मण. आणि मग मात्र महाराज परशुरामजींचं आणि त्यांचं फार मोठं त्या ठिकाणी बोलणं होतं, संवाद होतो.
आणि मग मात्र त्या ठिकाणी सुद्धा विश्वामित्र मध्यस्थी करून ते थांबवतात. परंतु जाता जाता ज्यांनी शिवधनुष्य मोडला, जो दशरथाचा पुत्र आहे, तोच राम खरोखर भगवान विष्णूचा अवतार आहे का, हे पाहण्यासाठी पुन्हा या ठिकाणी वावटळीच्या रूपाने परशुरामजी त्या ठिकाणी आलेले आहेत. जसेही परशुरामजी आले, त्यांना वाटू लागलं अजून एकदा आपण रामप्रभू चंद्रासोबत युद्ध करावं आणि आपली युद्धाची या ठिकाणी खुमखुमी जिरवावी. कुणाला वाटू लागलं? परशुरामजींना. परंतु रामप्रभू चंद्र आहेत अतिशय संयमी आणि अतिशय सर्वश्रेष्ठ, दयाळू, कृपाळू अशा प्रकारचे रामप्रभू चंद्र आहेत. आणि मग मात्र रामप्रभू चंद्रांनी परशुरामजींना या ठिकाणी, इकडे या पुढं, परशुरामजींना वावटळीच्या रूपामध्ये आल्यानंतर आता मात्र क्रोध शमन करण्यासाठी रामप्रभू चंद्रांकडे या ठिकाणी राक्षसांचं दहन करण्यासाठी स्वतः परशुरामजींनी आपल्याकडचा जो क्रोध आहे, ज्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली बर का, अशा प्रकारचे परशुरामजी त्यांनी आपला सर्व क्रोध रामप्रभूंना देऊन टाकला आणि स्वतः वावटळीच्या रूपामध्ये परशुरामजींनी अवतार त्या ठिकाणी संपवलेला आहे. जसंही परशुरामजींनी अवतार संपला, सर्वजण या अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत आणि सर्वजण अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करते झालेले आहेत. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा विवाह होऊन अयोध्येत आल्यानंतर त्या ठिकाणी जी प्रजा आहे त्यांनी अतिशय आनंद त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. नगरवासियांना सुद्धा अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. सगळीकडे आनंद वाटू लागलेला आहे. आनंदाचे डोहे आनंद तरंग. बस आता आपल्याला इथं आल्यानंतर अयोध्या नगरी सोडून जायचंय हे माहीत असताना सुद्धा आपल्याला इथं किती आनंद होतो हे की नाही. गणेश महाराजांच्या कृपेमुळे म्हणा, आपल्या प्रारब्धाने म्हणा, आपण यात इथपर्यंत आलो आहे की नाही. सर्व सहकार्य करणारी मंडळी सुद्धा त्यांना भरपूर आहे की नाही. ही सर्व सहकार्य करणारी मंडळी कशी बसले बघा आता येऊन. आमचे माऊली सुद्धा तिकडे जाऊन सहकार्य करणारी मंडळी आहे. ही अतिशय सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचा परमार्थ करणारी मंडळी आहे. पूर्वीपासून परमार्थ आहे. माऊलीची एक पिढी नाही, ही तिसरी पिढी असेल बरं का. आमचे विठ्ठलदादा तांदळे ते सुद्धा असे अतिशय परमार्थिक अशा प्रकारचे होते आणि त्यांच्यानंतर आमच्या माऊलीने तोच विडा उचलला आणि पुढे हा परमार्थ चालू केलेला आहे. असं परमभाग्यवान प्रारब्धानं मिळालेली सेवा ते या ठिकाणी करत आहेत. त्यांची अशीच सेवा पुढे चालत राहो. आणि अशा प्रकारे महाराज मग मात्र महाराज सर्व अतिशय त्या ठिकाणी रामप्रभू चंद्रांच्या गुणाचं, रूपाचं, शिलाचं, स्वभावाचं वर्णन करून मनोमन आनंद लुटू लागले सगळे अयोध्या नगरीमध्ये आहे का नाही. सगळीकडे अयोध्या नगरीमध्ये आनंद झालेला आहे आणि सर्वजण ते त्या ठिकाणी आनंद ओसंडून वाहू लागला. अयोध्येमध्ये अगदी सर्व लोकांच्या अंतःकरणामध्ये रामप्रभू चंद्रांच्या विषयी प्रेम निर्माण झालेला आहे. भगवंताच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होत नाही, भगवंताविषयी प्रेम निर्माण होत नाही. आपल्याकडे भाव ज्याला म्हणतात, भाव माणसं म्हणतात ना, भाव असला पाहिजे. भाव असेल तरच देव पावतो आहे का नाही. तुका म्हणे भाव आणि जवळी धरून आणि देव, देवाला सुद्धा जवळ धरून आणण्याची या प्रेमात ताकद आहे महाराज. तसं प्रेम सर्वजण या ठिकाणी करू लागले. सबके उर अभिलासू अस कही मनाई महेसो, आप अछत जुबराज पद राम ही देव नरेसो. आणि मग मात्र रामप्रभू चंद्रावरलं एवढं प्रेम सर्व जनतेचं पाहिलं आणि पाहिल्यानंतर एके दिवशी दशरथ राजा आरशाच्या समोर उभे असताना एक कल्ल्याजवळचा केस पांढरा झालेला आरशामध्ये दशरथ राजांनी पाहिला. संसारावरली ममता कधी सोडायची हे रामायण शिकवित आहे. आता माझे तर सगळे केस पांढरे झालेत पण मी अजून संसारच करलो वरतीवर. जेवढा परमार्थ चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त संसार पाठीमागे लागलाय आहे का नाही. जसे जसे पांढरे केस होतील तसं तसं आपल्या पाठीमागे संसार लागतो आणि संत महात्म्यांच्या पाठीमागे जसं जसं वृद्धपण येईल तसं तसं भगवंताच्या प्राप्तीच्या ते जवळ जातात. म्हणून संत महात्मे, आराधना, परमार्थ मनुष्याने केला पाहिजे. परमार्थ करत असताना परमार्थामध्ये ज्याचं वय जास्त
ते संत पदाला पोहोचतात. आणि संसारामध्ये ज्याचं वय जास्त आणि संसारच करत राहतात त्यांना मात्र निश्चित भगवंताची प्राप्ती होत नाही. नुसत्या संसारिकाचं चाललंय हे. आमच्या संत महात्म्याने त्याच्यात पर्याय काढला. त्यांनी सांगितलं संसार करत करत जे परमार्थ करतात त्यांना दुप्पट लाभ होतो. म्हणून आता काही भ्यायचं तुम्हाला काम नाही. तुम्हाला वाटू लागलं बऱ्याच जणांनी तर खालीच माना घातले संसार करायला. महाराज म्हणले संसार करायलोत याचा अर्थ घाबरायचा अजिबात कारण नाही. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगालो ब्रह्मचारी लोकांचं काही ऐकत जाऊ नका जास्त. कामापुरतं ऐकत जा बरं, कामापुरतं. हा बाबांनी तर आम्हाला सांगायचं त्यांना आता कलियुगामध्ये ब्रह्मचारी म्हणायचंच नाही बाबूराव. त्यांना बगर लग्नाचे म्हणीत जा. बगर लग्नाचे म्हणायचे त्याला ब्रह्मचारीन गोसावीन आहे का नाही. हा हा अविवाहित आमचे ननंदचे बाबाचे शब्द आहेत. त्यांना अविवाहित म्हणीत जा. अशा प्रकारचे हे ब्रह्मचारी. पण या ठिकाणी मात्र अतिशय संसारिक पुरुष अतिशय सर्वश्रेष्ठ संत महात्म्यांनी सांगितलं संसार करत करत ज्यांनी परमार्थ केला त्यांचा परमार्थ सिद्धीला जातो. निश्चित त्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. परमार्थ हे एक रण आणि संसार हे दुसरं रण संत महात्म्यांनी म्हणलेलं आहे. रण शब्दाचा अर्थ होतो युद्धभूमी. रण शब्दाचा अर्थ काय होते? युद्ध. संसारातलं युद्ध, परमार्थातलं युद्ध. आणि दोन्ही ज्यांचं युद्ध सक्सेस झालं त्यांना निश्चित स्वर्गाची प्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते. त्याला लाभ दुप्पट होतो. तुका म्हणे रणी आणि जीव देता लाभ दुनी. अशा प्रकारचा विषय या ठिकाणी आहे. मग मात्र सर्व या ठिकाणी अतिशय सर्वश्रेष्ठ संसार दशरथ राजांचा झालेला आहे. 4 पुत्र झालेले आहेत, 4 सुना घरामध्ये आलेले आहेत. सगळीकडे आनंदी आनंद आहे. आणि मग मात्र एके दिवशी दशरथ राजा आरशासमोर उभा राहिलेले आहेत. त्यांच्या कानाजवळचा एक कल्ल्याचा केस पांढरा झालेला त्यांनी पाहिला. पगडी उचलली आणि खाली ठेवली. महाराज खाली ठेवल्याबरोबर विचार मनामध्ये आलेला आहे अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं युवराज पद ज्यांना द्यावं अशी रामप्रभुचंद्रांची तयारी आहे. सर्व लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि आपण सुद्धा युवराज पद या ठिकाणी रामप्रभुचंद्रांना दिलं पाहिजे अशा प्रकारची इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये झाली. वशिष्ठांना पाचारण केलं. वशिष्ठाने त्यांच्यामध्ये बोलणं झालं आणि शेवटी महाराज त्याचा मुहूर्त दिवस त्या ठिकाणी ठरवलेला आहे आणि सांगितलं रामप्रभुचंद्रांना युवराज पद देण्यात येणार आहे. ही अयोध्येची गादी रामप्रभुचंद्रांना द्यायची आहे. असं म्हटल्यानंतर सगळीकडे आनंदी आनंद झाला. अगोदरच रामप्रभुचंद्रावरचं प्रेम सर्व नगरीमध्ये ही बातमी कळलेली आहे. वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. सर्वांना आनंद झाला. परंतु महाराज सर्व जे देवलोक आहेत त्या देवलोकांना मात्र चिंता वाटू लागली. काय कारण असेल? चिंता वाटण्याचं कारण एकच आहे. रामप्रभुचंद्रांना अयोध्येची जर गादी प्राप्त झाली तर ते ऐश्वर्यामध्ये राहतील. भोग त्या ठिकाणी ऐश्वर्याचे भोगतील आणि आपल्याला जे काय कष्ट आहेत ते कष्ट त्यांना कळणार नाहीत. नाही का नाही? कळणार नाहीत. आणि रामप्रभुचंद्र आपल्याकडे येणार नाहीत. आपला उद्धार कोण करील? आहे का नाही? नवग्रहाची बेडी कोण तोडील? 33 कोटी देवांना बंद मुक्त कोण करील? अशा प्रकारचा विचार त्यांच्या ठिकाणी आलेला आहे. आणि मग मात्र ते सर्वजण महाराज या ठिकाणी सरस्वती मातेकडे गेलेले आहेत. सरस्वती मातेला विनवणी केलेली कसंही करा परंतु काहीतरी करून राजगादीवर रामप्रभुचंद्र बसू नयेत अशा प्रकारे करा असं म्हटल्यानंतर सरस्वती माता म्हणू लागली त्या ठिकाणी जायचं आणि एवढं कार्य करायचं ही काही सोपी गोष्ट नाही. तिथे कुणाची बुद्धी फुरवेल? सगळं रामरूप झालेले आहेत. अयोध्या नगरीमध्ये सर्व रामरूप आहेत. मग रामरूप असताना त्यांच्यामध्ये अशा प्रकारची बुद्धी आपण घालावी कशी याचा विचार ते करू लागलेले आहेत. परंतु महाराज सर्व देव लोकांनी प्रार्थना केली आणि तुम्ही केल्यानं होतच अशा प्रकारे म्हटल्यानंतर ते सरस्वती मातेने मान्य केलं आणि स्वतः या ठिकाणी अयोध्येमध्ये आलेले आहेत. अयोध्येमध्ये येऊन इकडं तिकडं पाहू लागल्या परंतु कोणीही
अशा प्रकारे बुद्धी पालटेल अशा प्रकारचं दिसत नव्हतं. काय करावं विचार करत असताना आणि मग मात्र महाराज विचार केला आणि त्यांच्या लक्षात आलं मंथरा नावाची दासी तिच्या ठिकाणी विकल्प आहे. संकल्पाच्या ठिकाणी दुर्बुद्धी येत नाही, विकल्पाच्या ठिकाणी दुर्बुद्धी आल्याशिवाय राहत नाही. तिच्या पोटामध्ये विकल्प आहे आणि मग मात्र महाराज एका फळामध्ये त्या शिरलेल्या आहेत. आपल्याकडे कलिंग वगैरे म्हणतात, अशा फळामध्ये त्या शिरल्या आणि मग मात्र त्या अन्नाद्वारे पोटात जाऊन मंथरेची बुद्धी त्यांनी पालटलेली आहे. जशी ही मंथरेची बुद्धी पालटली, रामप्रभुचंद्रांना गादी मिळणार आहे असं तिच्या कानावर गेल्याबरोबर महाराज ती कैकेयीकडे गेलेली आहे. अगोदर कैकेयी सुद्धा अतिशय आनंदात आहे, माझ्या रामाला गादी मिळणार आहे, रामप्रभुचंद्रांना सिंहासन मिळणार म्हटल्यानंतर मग मात्र अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे रामप्रभू आहेत. देव जर गादीवर बसला तर कुणालाच काही ऊन राहणार नाही. देव बैसले सिंहासनी आल्या याचे काशी पुरे धनी. जो कोणी त्यांच्याकडे येईल त्यांना मात्र अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं प्रेम मिळेल. अशा प्रकारचे रामप्रभुचंद्र सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून सर्व नगरीमध्ये आनंद झाला आणि सर्व अयोध्या नगरीमध्ये रामप्रभुचंद्रांचं गुणगान सर्वजण गाऊ लागलेले आहेत. हरी हरी राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव सीताराम जय पतित पावन सीताराम. सीताराम जय सीताराम. सीताराम राघव राजा राम पतित पावन सीताराम. पति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम म्हणा सगळे पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन बुद्धी फिरवून टाकली सरस्वतीने इतक्याच वेळात बुद्धी फिरली महाराज. भजन म्हणेपर्यंत बुद्धी फिरली आणि भजन म्हणेपर्यंत बुद्धी फिरून मग मात्र महाराज मंथरा कैकेयीकडे जाऊ लागली. ज्या कैकेयीचं प्रेम संत महात्म्यांनी सांगितलं, कौशल्या माता जेवढं रामावर प्रेम करेल त्याच्यापेक्षा अधिक प्रेम राम प्रभुचंद्रावर कैकेयीचं आहे. रामप्रभुचंद्र सुद्धा कैकेयी मातेच्या हातूनच घात प्रकारची ममता त्यांची त्यांच्या ठिकाणी आहे. परंतु ही मध्ये कैकेयीची दासी मंथरा आलेली आहे आणि मग मात्र मंथरा कैकेयीला सांगू लागलेली आहे, काही बातमी अयोध्या नगरीमध्ये होती ती ऐकलीस का? काय होतंय तुझ्या माघारी ऐकलंस का? असं म्हटल्यानंतर तिनं सांगितलं, काय ऐकायला? अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा समाचार मी ऐकलेला आहे. काय तुला दान देऊ असं मला वाटतंय.
सर्व अलंकार माझ्या अंगावरील काढून तुला देईन, अशा प्रकारची परिस्थिती माझी झाली आहे. माझ्या मनामध्ये अतिशय सुख निर्माण झालेलं आहे. माझा राम उद्या गादीवर बसणार आहे. असं म्हटल्याबरोबर कैकेयी म्हणू लागली, मूर्ख झालीस काय? राम प्रभुचंद्राला गादीवर बसल्यास काय होईल? तुझा भरत अन शत्रुघ्न त्याचे दास म्हणून वावरावे लागतील. माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये काही फरक पडणार नाही. तरीही कैकेयी माता मात्र मंथरेला बोलू देत नाही. कैकेयी माता मंथरेला म्हणते, गप्प बस, बोलू नको. परंतु मंथरेची बुद्धी सरस्वती मातेने फिरवलेली आहे. मंथरा ऐकत नाही. मंथरा ती क्रोधासी काय बोले कैकेयीसी, उठी मुडे काय निजसी, सुख मानसी ते दुःख. अगं उठ, ज्याला सुख म्हणत आहेस ना ते तुझ्या पाठीमागे लागलेलं दुःख आहे, त्याचं निवारण कर. अशा प्रकारे ती मंथरा सांगू लागलेली आहे. आणि मग मात्र महाराज सर्व या ठिकाणी वृत्तांत मंथरेने कैकेयीचा सांगितलेला आहे. कैकेयीचं या ठिकाणी बुद्धी भ्रष्ट करून टाकलेली आहे. आपल्याकडे सुद्धा म्हणतात, हिरा जरी असला ढेकणाच्या संगे, हिरा जो भंगला ढेकणाच्या संगे, हिरा जो भंगला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा. कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा. कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा. ओढाळाच्या संगे सात्विक नसली, ओढाळाच्या संगे सात्विक नसली. ओढाळाच्या संगे सात्विक नाडीला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. बोलो रामचंद्र भगवान की जय. हे तुम्हाला दिले होते, तुम्ही मला दिले होते. दशरथ राजा स्वर्गामध्ये 2 वर दिले होते. त्यावेळेस 3 साठी मी मागेल, वेळ पडल्यानंतर मागेल. स्वर्गामधले पहिल्या दिवशी कथेमध्ये सांगितलं होतं. बहुतेक बऱ्याच जणांच्या लक्षात सुद्धा राहिलं नाही काही. पहिल्या दिवसाचं 3ऱ्या दिवशी लक्षात राहत नाही, 3ऱ्या दिवशीचं 5व्या दिवशी लक्षात नाही. 5व्या दिवशीचं रेल्वेत बसल्या बसल्या सगळे जण विसरून जाणार आहेत. लक्ष देऊन ऐका जरा, लक्ष देऊन ऐकत जा. आणि मग मात्र महाराज कैकेयी मंथरेचा ऐकून कोपभवनामध्ये जाऊन बसते. कोपभवनामध्ये जाऊन बसल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये राण्यांना त्या ठिकाणी कोपभवन निर्माण केलेलं असायचं. जिची मागणी जी परिपूर्ण करण्यासाठी राजाकडे ज्यावेळी तिला काही मागायचं असेल
त्यावेळी ती अतिशय क्रोधायमान होऊन कोपभवनात बसायच्या. ती बातमी राजाकडे जायची, राजानं येऊन तिचं सांत्वन करायचं, अशी पूर्वीची पद्धत होती. तोंडावरच जाय तिकडं ये इकडं म्हणायची पद्धत. ती पद्धत कशासाठी काढली असेल बरं? उग जाणकार जाण उग म्हणीत जा की. आपले आपण चिंतन करायचं. आपण म्हणतो ना हळू बोल, एकांतात बोल. बरं पाहुण्याच्या समोरच म्हणायची काय गरज होती, आहे का नाही? पाठीमागे तरी एकांतात मला सांगायचं. तसं एकांत म्हणजे कोपभवन. आपली इच्छा पतीकडे मांडण्याची जागा, त्याला म्हणायचं कोपभवन. आणि अशा प्रकारच्या कोपभवनामध्ये कैकई जाऊन बसलेली आहे. त्या ठिकाणी कोपभवनामध्ये जाऊन बसल्यानंतर मग मात्र या ठिकाणी दशरथ राजांना समाचार गेलेला आहे. दशरथ राजा अतिशय आनंदात आहेत. आनंदात असलेले दशरथ राजा, कारण उद्या सकाळी रामप्रभुचंद्रांना अयोध्येच्या राजगादीवर बसवायचं आहे. 500 वर्षे पालात राहिलेले रामप्रभुचंद्र आता सिंहासनावर विराजमान करायचे, आहे का नाही? बनाएंगे मंदिर होतं का नाही? बनलंय का नाही मंदिर? बरं आता खरं सांगा, बनलं का नाही मंदिर? किती सुख सुविधा, किती सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं. आणि मग अशा या कोपभवनामध्ये दशरथ राजांना पाचारण करण्यात आलं. कोपभवनामध्ये दशरथ राजा आल्यानंतर मग मात्र विचारू लागलेले आहेत, हे कैकई, एवढा अयोध्या नगरीमध्ये आनंद असताना, सगळीकडे आनंद सगळीकडे असताना तू कोपभवनात बसण्याचं कारण काय? असं म्हटल्यानंतर मग मात्र महाराज कोपभवनामध्ये दशरथ राजा आल्याबरोबर कैकईनं रुद्र रूप धारण केलेलं आहे. क्रोधायमान कैकई झाली, डोळे गर्र फिरवलेले आहेत आणि फिरवून म्हणू लागलेले आहेत, तुम्ही उद्या रामाला गादीवर बसवणार आहात. त्यांनी सांगितलं हो, सगळीकडे आनंदी आनंद आहे, सगळ्यांचं तेच मत आहे. पण तिनं सांगितलं मला आता तुम्ही स्वर्गामध्ये जे 2 वर दिलेले आहेत ती मागायची वेळ आलेली आहे. दशरथ राजा म्हणतात माग, तुला काय मागायचे ते, कारण आनंदाचा क्षण आहे. आनंदामध्ये माणसं काही म्हणतात, आहे की नाही? आनंदामध्ये काय मागायचे ते माग, असं म्हटल्या बरोबर महाराज त्या ठिकाणी मागणी मागू लागलेली आहे. काय मागणी मागितली सर्वांना पाठ आहे की आता, तर ती मी सांगावं लागते. ती बी भरताला राज्यपद आणि रामाला वनवास, ते कमी नाही, 14 वर्ष वनवास द्यावा. आणि असा वनवास द्यायचा की अयोध्या नगरीमध्ये तो सुखरूप आहे का दुःखरूप आहे याची सुद्धा वार्ता पोहोचली नाही पाहिजे. 2 वर मागून घेतले, भरताला राज्यपद आणि रामप्रभुचंद्रांना वनवास, आहे का नाही? पर किती वनवास दिला आणि काही जरी केलं, किती मोठं संकट आलं तर काळा वेळा अभावी ते संपत किंवा संकट घर करून बसत नाही. रामप्रभुचंद्र भगवान परमात्मा आमचा पालामध्ये राहिला ना. आता कसं आहे, आता कसं मंदिर उभा केलंय, पालामध्ये राहिलं, कष्ट घ्यावं लागतात काही ना काही करण्यासाठी, आहे का नाही? आणि मग मात्र या ठिकाणी महाराज संत महात्मे विचार करतात. आमच्या संत महात्म्यांनी सांगितलं, इकडे कबीरदासजी आहेत, कबीरदासजीनं सांगितलं फार स्त्रीचं चरित्र सांगता येत नाही बुवा. स्त्रियस चरित्रम पुरुषस्य भाग्यम, पुरुषाचं भाग्य कधी उजळेल हे सांगता येत नाही आणि स्त्रीचे चरित्र सुद्धा काही सांगता येत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. आणि मग मात्र म्हणतात नाग से नागिन बुरी हात लगे कट खाय, नागिन से नारी बुरी देखत लहरी आजा. वर्णन केलं. दशरथ राजा अतिशय सर्वश्रेष्ठ महापुरुष असताना वचनामध्ये गुंतलेले आहेत आणि गुंतलेले या ठिकाणी असल्यामुळे मग मात्र ते नुसतं कानावर बातमी पडली. रामप्रभुचंद्र या चौघावर अतिशय प्रेम असल्यामुळे रामप्रभुचंद्रांना वनवास म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी दशरथ राजा मूर्छित पडलेले आहेत. दशरथ राजा काय केले, मूर्छित पडले. आणि मग मात्र ही वाऱ्यासारखी बातमी सगळीकडे पसरली. रामप्रभुचंद्रांच्या कानावर गेली आणि रामप्रभुचंद्रांच्या कानावर गेल्यानंतर रामप्रभुचंद्र त्या ठिकाणी येतात. कैकई मातेच्या समोर हात जोडून उभे राहतात आणि हात जोडून उभे राहून विचारू लागलेले आहेत, अशी कोणता संवाद तुम्हा दोघांमध्ये झाला ज्याच्या योगाने दशरथ राजा मूर्छित पडलेले आहेत, माझे वडील मूर्छित पडलेले ते सांगा. असं म्हटल्यानंतर मग मात्र कैकई सांगायला तयार होत नाही.
रामप्रभू चंद्रांना पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर मग मात्र कैकेयी सांगायला तयार होते. रामप्रभू चंद्र सांगतात, जे काही तुमचं म्हणणं असेल ते मी मानायला तयार आहे, कारण रघुकुल रीत यही चली आई, प्राण जाई प्रवचन न जाई. अशा प्रकारची आमची रीत आहे. तुम्ही मला सांगा काय घडलं तुमच्यामध्ये संवाद. आणि मग मात्र महाराज त्या ठिकाणी कैकेयी माता धीरी एकवटून रामप्रभू चंद्रांना सांगते, मला असं वाटतंय मी असे 2 वर मागितलेले आहेत की भरताला राज्यपद द्यावं आणि रामा तुला मी वनवास तू पत्करावा, अशा प्रकारचे वर मागून घेतलेले आहेत. असं म्हटल्याबरोबर महाराज रामप्रभू चंद्रांना क्रोध येत नाही. रामप्रभू चंद्र आपल्या कैकेयी मातेचं दर्शन घेतात. त्याच ठिकाणी आपल्या अंगावरला धनुष्य त्या ठिकाणी ठेवतात आणि बाहेर येतात. आता पुढे काय वृत्तांत घडतो आणि का क्रोध शमन त्यांना येत नाही कैकेयी मातेचा. कैकेयी माता ही माझी माता सर्वश्रेष्ठच आहे असं ते म्हणतात. कारण ज्यावेळी वनवासातून परत आले त्यावेळी सुरुवातीला कौशल्या मातेचं दर्शन त्यांनी घेतलं नाही. त्यावेळी सुरुवातीला सौमित्रा मातेचं दर्शन घेतलं नाही. आल्यान कैकेयी मातेचं दर्शन रामप्रभू चंद्रांनी सांगितलं. म्हणून तेव्हापासून प्रथा पडल्या, अगोदर दुर्जनाशी वंदन करावं. माणसं म्हणतात ना, अगोदर काय करा, दुर्जनाशी वंदन करा आणि मग सज्जनाकडे जा. आणि तशी बुद्धी तेव्हापासून या ठिकाणी आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं ही रामायण ग्रंथ आहे. खरं पाहिलं तर रामायण ग्रंथ सहजासहजी संपत नाही. आपल्याला सगळ्यांना निघायची तयारी आहे. आपल्याला पुन्हा परवाच्या दिवशी रामायणामध्ये इंटरेस्ट नाही आहे की नाही. रामायणामध्ये काही इंटरेस्ट नाही आपल्या त्यामुळे मी उद्या संपवून घेणार आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं उद्या रामायण ग्रंथाची पूजा होईल बरं का. पूजा आणि रामायण ग्रंथाची पूजा करत असताना खुल्या हाताने पूजा कोणी करू नका. इकडं तिकडं जे फिरायलात का नाही, दान धर्म ग्रंथाला देवाला करावा लागतो बरं का. कुठंही दान धर्म, जिथं दानपेटी दिसेल तिथं दान धर्म करू नका. ज्या ठिकाणी पुण्य आपल्याला प्राप्त होईल अशा ठिकाणीच दान धर्म केला पाहिजे. सहकार्य वेगळं दान वेगळं बरं का. हे का नाही. आता आमच्या गणेश महाराजांनी सांगितलं सप्ताहासाठी सहकार्य करा, ते सहकार्य आहे, ते वेगळं आहे, मनोवांछित आहे. पण इथं दान करत असताना मात्र सर्वांनी दान करावं लागतं. 4-4 दिवस 5-5 दिवस फुकट कथा ऐकायची, मस्त बसून जेवण करायचं, गुलाबजामुन खायची.